नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चकली. त्यासाठीचे साहित्य: 2 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी शाबू, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी धना आणि 1 वाटी जिरं. सगळं साहित्य भाजून पीठ तयार करून घ्यायचं. नंतर त्यात चवीनुसार लाल चटणी पावडर, मीठ टाकून घ्यायचं. कडक तेल करून ते त्यात ओतायचं. नंतर 1 वाटी न भाजलेले तीळ आणि चकली मसाला टाकून घ्यायचा. नंतर गरम पाण्यामध्ये कडक कडक पाण्यात असे ते पीठ सगळं मळून घ्यायचं. तिळाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तीळ उठून दिसले पाहिजेत. नंतर आपण शेवग्यामध्ये पीठ घालून अशा प्रकारे चकल्या करून घ्यायच्या. कढईत तेल टाकून गरम संत गॅसवर ठेवायचं आणि चकल्या अशा चांगल्या तळून घ्यायच्या. चकल्या तळताना मला एक कविता आठवली: भाजलं साहित्य गरम गरम, चकली झाली खमंग खमंग. चकलीचा कलर असा मस्त आला की चकल्या कडक कडक होऊन द्यायच्या बरं, आणि अशा तेलातून काढायच्या. बघा कशा दिसतात आपल्या. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चकली. त्यासाठीचे साहित्य: 2 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी शाबू, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी धना आणि 1 वाटी जिरं. सगळं साहित्य भाजून पीठ तयार करून घ्यायचं. नंतर त्यात चवीनुसार लाल चटणी पावडर, मीठ टाकून घ्यायचं. कडक तेल करून ते त्यात ओतायचं. नंतर 1 वाटी न भाजलेले तीळ आणि चकली मसाला टाकून घ्यायचा. नंतर गरम पाण्यामध्ये कडक कडक पाण्यात असे ते पीठ सगळं मळून घ्यायचं. तिळाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तीळ उठून दिसले पाहिजेत. नंतर आपण शेवग्यामध्ये पीठ घालून अशा प्रकारे चकल्या करून घ्यायच्या. कढईत तेल टाकून गरम संत गॅसवर ठेवायचं आणि चकल्या अशा चांगल्या तळून घ्यायच्या. चकल्या तळताना मला एक कविता आठवली: भाजलं साहित्य गरम गरम, चकली झाली खमंग खमंग. चकलीचा कलर असा मस्त आला की चकल्या कडक कडक होऊन द्यायच्या बरं, आणि अशा तेलातून काढायच्या. बघा कशा दिसतात आपल्या.